किती दिवस चाललेलं आम्हाला परदेश ट्रिप करायचे होते. एकदाशी मुहूर्त आला आणि आम्ही भूतानला जायचं ठरवलं. प्रथम आम्ही कॅबने मुंबईला बॉम्बे इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलो. तिथे आल्याच आम्ही ही रील बनवलेली. खूप मजा आलेली. छानपैकी अशी रील बनवलेली. खूप धमाल करत होतो. हे बघा, छान छान फोटो काढलेले तिथे एअरपोर्टला गेल्यावरती. पहिल्यांदाच म्हणजे ही सेकंड ट्रिप होती आमची प्लेनमधली. फर्स्ट ट्रिप आम्ही क्रूजमधून गेलेलो होतो कोचीला, केरळ, कोची, मुन्नार. आणि ही ट्रिप आमची भूतान आहे, म्हणजे परदेश ट्रिप आहे. खूप एक वेगळा अनुभव आला प्लेनमध्ये बसायचा, पण खूप एन्जॉय केलं आम्ही प्लेनमध्ये. पहिल्यांदा आम्हाला ब्रेकफास्ट आला, नंतर मग लंच भेटलं. लंचमधले पण मेनू छान होते. हे बघा, आम्ही पारो एअरपोर्टला उतरलेलो. आमचं प्लेन हे लँड झालेलं आहे आणि तिथे आम्ही छान फोटो काढलेले. तिथे बरेचसे बाकीचे प्लेन थांबलेले होते. पारो एअरपोर्टला काढलेले फोटो आहेत हे. तिथल्या नद्या खूप स्वच्छ होत्या. त्या नद्यांमधले दगड इथे पांढरे होते आणि पाणी एकदम स्वच्छ. इतकं सुंदर देखावा होता तिथे. तिथल्या मॉनेस्ट्री पण खूप छान होत्या. रस्ते सुंदर, स्वच्छ, माणसं एकदम मायाळू, एकमेकांना जीव लावणारे लोक होते. आम्हाला तर खूपच त्यांनी हेल्प केली. आम्ही इंडियामधून आलो म्हटलं सांगितलं होते तर ते आमच्याशी खूपच चांगले वागत होते. त्यांना इंडियामधल्या लोकांविषयी खूप आपुलकी आहे. आपल्याशी खूप चांगले राहत होते ते. आमच्याशी खूप चांगले राहत होते. आम्ही हे बघा, हॉटेल पण खूप छान आम्हाला भेटलेलं होतं. 5 स्टार हॉटेल इतकं सुंदर होतं. त्यानंतर आम्ही जाताना दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर हे हॉटेलमधलंच आहे बघा. खूप सुंदर असे हॉटेल होते. बाहेर सिनरी होती हॉटेलच्या. तिथे पण आम्ही फोटो काढले. फोटो सेशन आमचं रोजचं चालूच असायचं. वेगळे ड्रेस घालायचे, रील्स काढायच्या आणि फोटो. कारण दुसरं काही कामच नव्हतं. त्याच्यासाठीच तर आम्ही गेलेलो फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी. आम्ही तेच करत होतो तिथे. हे बघा, आमचा ग्रुप पण मैत्रिणींचा खूप छान होता. ही पण मॉनेस्ट्री आहे. इथे पण खूप असं सुंदर वातावरण होतं. हा झू आहे. इथे पण छान प्राणी होते, पक्षी होते. मग आम्ही तिथे सुद्धा रील बनवायचं सोडलं नाही. तिथे सुद्धा रील आम्ही बनवले. हे बघा, कशा माझ्या मैत्रिणी नाचतात आहेत, ठुमकतात आहेत. खूप एन्जॉय करत होतो आम्ही. सगळ्यांच्या फॅमिली होत्या सोबत. त्यामुळं आमचा आता ग्रुपच बनलेला होता. लेडीजचा वेगळा, मुलांचा वेगळा, जेंट्स लोकांचा वेगळा. त्यामुळं सगळ्यांचं खूप चांगलं जमत होतं. एक फॅमिली ट्रिप होती, पण मैत्रिणीमध्ये आम्ही खूप मजा करत होतो. हा एक म्हणजे रोडवरून आमची गाडी जाताना हा एक चांगला स्पॉट भेटला म्हणून आम्ही थांबलेलो. तिथे जरा फोटोज वगैरे काढले छानपैकी. खूप सुंदर असं वातावरण होतं. खूप छान वाटलं. हे बुद्धा स्टॅच्यू आहे. ते पण तिथलं परिसर खूप सुंदर होता, छान होता. तिथले लोक, भूटानचे लोक तिथे प्रे करायला आलेले होते. जसं आपल्या मंदिरामध्ये आपण प्रार्थना करायला येतो तसे तिथले लोक खूप आलेले होते. पण खूप अशी गर्दी होती, पण काहीच लोकांचा गोंधळ नव्हता. खूप शांततेत लोक होते तिथे. हजारोनी लोक होती, पण काहीसुद्धा आवाज नव्हता. नाहीतर आपल्या इथं मंदिरात काही असेल कार्यक्रम आणि भरपूर लोक जमले असले तर हा आवाज असतो, हा गोंधळ असतो, कोणाचाच कोणाला मेळ नसतो. पण इथे इतकी शांतता होती की कोणाचाच आवाज येत नव्हता. हे बघा, हे लोक दिसतात आहे त्यांची भूटानमधली. खूप लोक होती, खूप प्रे करायला माणसं आलेली होती, पण काहीच कोणाचा आवाज नव्हता. खूप शांततेत एकदम. बघा, आता हा बुद्धा स्टॅच्यू आहे. तिथेसुद्धा आम्ही परत एक पार्क होतं फुलांचं, तिथेसुद्धा आम्ही गेलेलो होतो. हे गुलाबांच्या फुलांची खूप छान छान झाडं होती वेगवेगळ्या कलरची. तिथेसुद्धा आम्ही फुलांजवळ फोटो काढले छान छान. आणि तिथेसुद्धा एक रील बनवली. तिथेसुद्धा आम्ही काही सोडलं नाही रील बनवायचं. आणि तिथे छान छान बाळं आलेली होती घेऊन. काय बायका. ती बाळं आम्हाला इतकी आवडली, आम्ही त्यांना पण घेऊन फोटो काढलेले.
हे बघा, ही माझ्या मैत्रिणीने मी पण आम्ही जवळजवळ घेतलेले आहे. बघा इथं पण आम्ही रील बनवायला काय सोडलं नाही. सगळे नुसते नाचतातच आहेत. फुल टू धमाल चाललेली आहे आमची. खूप मजा आली. ही ट्रिप एक आम्हाला अविस्मरणीय ट्रिप वाटली मला. आता आणखीन पुढं ह्याच्या पुढचा भाग मी